चल तू अडकव लय वेळा झालंय का नका काका नाही आता तू गाडी काका चल पकडून येतो चल बसव रे याला गाडीवर ए पवन घे पटापट पुढं या पांडूच्या पाराकडे एवढी एवढी सायकल आहे ए लुळी लुळीक नाही मानाव म्हणून नाही अबे पांडूच्या पारा झेंडूच्या पारा बापाऊ जाऊ नको नाही तर अशी टाकील ना कानाला खेळणं झालं त्याला सायकल रेस लाव चला या पांडूच्या पोराची सायकल लय माग लाव निघ रे पांडूच्या पोराच्या मागे सायकल निघतो अय ओमे माझ्या बापाऊ जाऊ नको जास्त नाही जात रे लवकर ये लुळे मानाव लुळे पण नाही लवकर ये तू नाही तर बिनकामाचं माझ्या बापाला बोलवायला तू ये पटक्यात थांब येतो ओळून लगेच वळव पटक्यात अरे वळवितो ना अरे वळव लुळी लुळी छपरी तू ताशील झेंडू खंडू चल पटक्यात 1 2 4 अजून स्टार्ट नाही झालं रिवर्स या मी 3 कुठं म्हणलोय 1 2 3 स्टार्ट एक नंबर मी पांडूचा लुळ्या हारला पांडूचा लुळ्या हारला होय ओमे तू डबल मा बापाऊ जाऊ राहिला हा तो बाप कोणी होय घेऊन ये मा बाप आला ना जर काही तर तुला लय चोपी हा एवढी एवढी लुळीक सायकल तू बी लुळीक तिच्या बरोबर आणि तू काय मग तुझी काय एवढी मोठी झाली मग डायरेक्ट आईवा सायकल नवीन नवीन 2 मिनिटात काटर झाली ना तुमची तुझी तर किती काटर झाली सायकल आपण शिट्ट सुद्धा नवीन गटारी मध्ये लोळून आणली तू सायकलीवर ब्रेक आहे का रे मग तो सायकल कुत्री संडेची म्हणलो पवे तू जास्त नको बोलू आणि काय तेव्हा तुझ्याकडे सायकल नव्हती का तेव्हा तू माझ्याकडेच यायचं खेळायला तुझ्याकडे यायचं का मी याच्याकडे यायचो जास्त खोटं नको बोलू जास्त नको बोलतो सायकल टोकतो तसा तू जाणार नाही तुम्ही माझी सायकल ठोकली ना घेऊन ये पटक्यात जाय वय जा पप्पाला घेऊन ये पटक्यात तुमच्या आईला ओम तुला त्याचा बाप्पा का मारील अरे असे रोज मी ना रोज मॅटर करत जातो गावात तिला रोज माझ्या पप्पा रोज सांगायला येतं ओम असा करतो ओम तसा करतो तुला काहीच नाही होत का नाही रे अशा दोघं मार खायला चल दोघं खेळू चल गोल गोल चक्कर मारू चल ते आलं त्याच्या सायकल उडून द्यायचं आणि त्याचा पप्पाला ना बोलून टाकू रे जायचं 2 मिनिटात मिटून रपा रप रट टाकायची ते आपल्याला जोडायला लागले का पळून जायचं तरी पळून नाही जायचं दगड घ्यायची केवढे दगड आहे डोक्याला टाकून टाकू पळून जायचं तिच्या आईला ओम्या हात लय बोल राहिला आता मा बापाला थोडा हागवाय सांगू याला चड्डी याला ऊस तर भारी झालाय पण गवत मकर झालंय त्याच्यामध्ये गवत काढायला लागल पाणी लावलंय हे गवत येतो ना काढून पाटापट एवढं ऊस तरी चांगला झालाय या वर्षी चांगला झालाय दरवर्षी फेल जात राहतो या वर्षी झाला चांगलं पप्पा पप्पा ओ पप्पा काय रे मला त्या पोरांनी मारलंय पण त्या तो ओमेनी तू काला जात राहतोय तिकडे मग तेच तुझ्या बाबा तुमच्या नावाने घेत होते म्हण पांड्याचा पोऱ्या लुळी पांड्याचा पोऱ्या लुळी तू काला जात राहतोय तिकडे तुला किती वेळ सांगितले जात नको जाऊ त्या पोरां मध्ये मग त्यांनी माझं नवीन नाव पाडलंय ना पण लुळी यायला तू एक ताण घेऊन येत राहतो रे आता हे गवत काढायचं होतं चला तुम्ही आता हा चल बस गाडी उचल सायकल राहू दे इडच थांबा इथं ठेवितो अशी कामाच्या टायमाला काही घेऊन येतो ताण रे तू तर तुला सांगितलं होतं जात नाही जायचं त्या पोरांमध्ये भांगार पोरं आहे ते जायला हे गणप्याचं पोरेले माजले सारखं नाव घेत राहतं मग पोराचं कुठं आहे रे ते पोरं तेव्हा तिथं पुढं आहे पवन लय दम लागला थांब आता थोडासा कोणता आहे थांब रे थांब उतर उतर कोणता हा का काय रे मग परत काल नाव घेत राहत हो काका आमच्या दोस्ती मध्ये चालूच राहतंय अरे तुम्ही आवडले बापा उरतून जाते एकमेकाच्या तो माझ्या बापावरून जातो मी त्याच्या बापावरून जातो अरे तुम्हाला आकली का बापा उरतून जात्या तुम्ही आमच्या दोस्ती मध्ये चालूच राहतंय काका काय दोस्ती मध्ये चालू राहतंय जाऊ द्या
जाऊ द्या काय मिटून घ्या. काय मिटवायचं नाही भाऊ. तू ये ना तो बापक न्यायला लागल तुला. लय माजलाय तू. गावात लय पोरांची नाव घेतो. चल तू अडकव. लय वेळा झालंय का नका हो काका. नाही आता तू गाडी अरे काका. चल बापाकडे नेतो. चल बसव रे याला गाडीवर. चल बस गाडीवर. बापाकडे नेतो. चांगला माझेरू येतो. ते माजलाय तू. आईला गावातल्या पोरांचे नाव घेतो. हा चल तुझा बापक आता. तुला आहे ना आता त्या बापाला सांगितो मोकार मार धरून. माझा बापा माजलाय. तुमच्या दोघांना मारी. काय त्या बापाला माहितीये का मी कोण आहे. कोण आहे तू? यायला हे घाबरू गेले सकाळपासून खेळायला पोरांमध्ये. जेवायचं नाही का 12 वाजले यायला. त्याच्याही काय करीत नाही आडून ठेवलं घाबरू. मरू तिकडं. कोण आलं आलं वाटतंय संपे आलं माग आडवलं घेऊन. काय रे कुठून आणलं याला? हे तिकडे होत रे. बरं झालं आणलं त्याला जेवायचं होतं रे. बरं झालं आणलं. ए बस रे. अरे त्याला समजावून सांग का पोऱ्याला. काय झालं हातीन काय केलं नवीन? लय उठ्या रेट्या करायला लागलंय ते. काय केलं? मा पोऱ्याला चिडीत होतं काही मावरतून. ना रे. बाई. अरे त्याला कळतं का मोठे माणसं. अरे बाळकावा काला चिडतो. तो मला चिडीत होता. ए बरं बरं लहान पोरांचे होऊन देत तुला काय करायचं राहत रे मध्ये मध्ये. अरे तू काला चिडीतो पण मावरतून. मग काय आता हा याला चिडतो चालू दोस्तांमध्ये. रस्त्यामध्ये चालू राहतं. त्याला अक्कल नाही का मोठ्या बापांवरतून जातो. अक्कल नाही का मग बापा काय तुला विकून अक्कल जातो. शिकवतो त्याला मा पोरला आता. तुला माहित नाही मा गावात पोरे किती मॅटर करतो त्याला शब्द कोणी काय म्हणत नाही. शब्द काय म्हणत नाही म्हणजे त्यांनी आमच्या पोराला मारायचं येऊन म्हणजे. हा? मारायचं म्हणजे तर तुला मारलं का रे? बाई. हा मारलं. अरे बाळ खावा काला काय? मारतो लहान पोरांना वाद करायची का? मग काला चिडीतो मा पोऱ्याला तो. हा गावात विचारून घे पहिले नाना काय चीज आहे. तुला राहायचं नाही रे गावामध्ये. राहायचंय का तू काय करणार रे. राहायचंय काय का करणार म्हणजे चापील दोघांना पण नीट राहाय जरा. हा. त्या आईला तुमचे हा पोराला हात लावला इकडून पुढं एवढा चोप पोऱ्याला हात लावला ना मग हा. समजून सांग त्याला. मग समजून नाही तो काय करत करील त्याला माहिती त्याचा बाप कोण आहे म्हणतो असे उद्योग करतो. हा असे ते गावात उद्योग एक करीतो. मॅटर नाही त्याचे लय मॅटर आहे. त्याला आहे ना असं चापटळून काढील ना. चापटवून तुला फोडून काढील मी त्याला चापटळल्यावर. हा. निघावा त्या आईला परत मला दिसू नका. हे जाऊ नको याच्या पोरामध्ये. आणि तू याला नीट राह. हा. ए, डोल निघते मारला काय? ना मग पाय. आईचा निघते का तुला काय मार हा. खायचं काय? हा, जाई चल. चाल पुढून बरं तू ये ना मग पोऱ्याला मारताना दिस मग तुला ए दाखवतो. निघ रे लहान लहान पोरावरून भांडण करा निघडून त्या आईला परत दिसू नका आपल्या इलाक्यामध्ये वा निघा त्या पोऱ्याला समजून सांगा. निघतो. तारा येतो येतो आले सकाळी मा पोरा जेवायला बोला जातो. अरे काय उद्योग केले? काहीच नाही. हा सुद्धा काय काय उद्योग करतो माधरचोद काला त्याच्या आधी लागतो. हा आला. त्याची लायकी का आपल्या जायची आणि तू राहतो अशा गावामध्ये जाऊ नका अजिबात तिकडे जा चोपून गाईल चिड. हा हा. निघ वय ते कांदे भरवय यायला माझला तू खाऊन लय यायला काही ना काही लक्षण आणत राहत माग.